सगळ्यांनी या, लवकर या, महाग या आणि माझ्याच महाग या. आता पहिला प्रश्न तुमच्या पुढे असा निर्माण करतो, माणसाचं जर कर्तृत्व त्या लेवलला असेल तर लोकांना महाग या म्हणण्याची गरजच पडत नाही. बरोबर का ना बाबा? माणूसच जर तसा असेल काय गरज आहे माझ्या महाग या म्हणण्याची? लोक आपोआप महाग येणार आहेत ना. मग भगवान श्रीकृष्णांवर अशी वेळ का आली की देवाला म्हणावं लागलं तुम्ही माझ्या महाग या. विठ्ठल ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा निघतो मायबाप. लाखो वारकरी माऊलीच्या सोबत आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर. एकाला तरी निमंत्रण असतंय का? असतंय कोणाला? मग 10 लाख माणसं माऊलीच्या महाग जाते, कोणाला निमंत्रण आहे का? तिथं बी माऊली म्हणलं नाही माझ्या महाग या, तरी लोक महाग गेली. बरं शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, एक मावळे जुळत गेले मायबाप, त्यांना म्हणावं लागलं का यार माझ्या महाग? त्यांना म्हणावं लागलं नाही. बरोबर प्रभू रामचंद्रांनी वानर सेना गोळा केली, त्यांना काय हातापाय पडावं लागलं का? आपोआप वानर सेना महाग आली ना. मग माऊली वेळ आली नाही, तुकोबा वेळ आली नाही, रामा वेळ आली नाही, शिवाजी महाराजांवर अशी वेळ आली नाही. मग कृष्णावरच अशी वेळ का आली की तुम्ही माझ्या महाग या. विडल काय लोकांना गरज आहे महाग या म्हणण्याची? करतो तो जर माणसाचं तसं असेल तर लोक ढकललं तरी महाग येणार आहेत. क्वालिटी ठेवान तशी. तुम्ही म्हणता मग कृष्णावरच असा कस काय प्रसंग आला भाऊ? अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे या रे, तुमच्या पाया पडतो. सगळ्यांनी या. विनंती करून सांगत होता, वरडून सांगत होता, दम टाकून देव सांगत होता. अवघे या, माझ्याच या, महाग या असं सांगितल्याच नंतर एक सांगतो, गोपाळवे काय सगळेच ऐकण्यातले होते असं नाही बरं का. तुम्ही कीर्तन ऐकाय आलं म्हणजे सगळेच ऐकण्यासाठी आले नाहीत, काय काय चुका काढाय सुद्धा आलेले असतात. सगळेच काय मला जे हरी करण्यासाठी आलेले नसतात. तसं तिथं बी ऐकणाऱ्यातली काय सगळेच हा हा बरोबर येतो माग. डायरेक्ट विरोध पार्टी निर्माण झाली. पेंद्या उठून उभा राहिला, देवा म्हणला ही दम टाकण्याची पद्धत नाही. काय दम टाकतो आम्हाला गरीबाला? महाग या सगळ्याने या, माझ्याच या. आम्हाला वाटलं तर येऊ, नाही वाटलं तर आम्ही जाऊ दुसरीकडे. पण हे काय दम टाकण्याची पद्धत आहे का? विडाल पेंद्या जरा बोलायला लागल्यात नंतर बाकीच्या बी गोपाळांनी पेंद्याला जरा अवसान दिलं. पेंद्या तू बोल, आम्ही आहे तुझ्या महाग. जीच पेंद्याला पावर भेटली, पेंद्याने गुवाहाटी गाठली. गायबच. पेंद्या तू बोल, आम्ही आहे तुझ्या महाग. आणि पेंद्याने मायबाप देवाला असा प्रतिवाद निर्माण केला, देवा की तुझा अपमान झालाय, महाग या म्हणण्याची वेळ तुझ्यावर आली. बरं देवा ठीक आहे, आम्ही तुझ्या महाग बी यायला तयार आहे रे, पण तुझ्या महाग आल्याच्या नंतर लोकांचं कल्याण झालं असं एक तरी उदाहरण आम्हाला सांग. आम्ही सगळं घरदार सोडून तुझ्या महाग येऊ. पण तुझ्या महाग आल्याच्या नंतर किती लोकांचं वाटुळ झालं हे मी सांगतो. बघा बरं का पेंद्याने कसं वकिली पत्रच मांडलं त्याने. तू महाग या काय सांगतो? अरे येईन महाग पण कल्याणच होत नाही तर कशाला लोक मरराय महाग येते? कोणाचं कल्याण झालं सांग? भगवान श्रीकृष्ण म्हणले बिन पुराव्याचं बोलू नका. पुरावा आहे का माझ्या महाग येऊन कोणाचं वाटोळ झालं असं? त्याने म्हणले ऐक, तुझी फाईलच ओपन करतो रे. देवा तुम्ही आता 8व्या अवतारात आणि तुमचा 7वा अवतार होता प्रभू रामचंद्र. आणि तुम्ही वनवासाला निघाल्याच्या नंतर तुम्हाला एकट्यालाच वनवास होता. लक्ष्मणाचा तेल मात्र सुद्धा त्याच्या संबंध नव्हता. तुमचा भाऊ तुमच्या महागा आला, 14 वर्ष तुमच्या सोबत होता. गवताची गादी केली, फळं आणून दिली, पानं आणून दिली, पर्णकुटी बनवली. 14 वर्ष सीतेच्या फक्त चरणाची सेवा केली, आईचा दर्जा दिला, पाणी घेतलं नाही, जेवण केलं नाही. 14 वर्षात तुम्ही विचारलं सुद्धा नाही त्या लक्ष्मणा तू जेवला का? अरे हा लक्ष्मण देवा तुझ्या महागाला काय मिळालं त्या लक्ष्मणाला सांग. आणि वरून वर तोंड घेऊन सांगतो आव घे माझ्या मागे मागे. इडीत काय आम्ही यायला? विडल काय त्या लक्ष्मणाला? अरे तुझ्यासाठी ती शक्ती झेलली, मरणाच्या दारात गेलं होतं ती
हीच पेंद्या तापलाय म्हणता. हाय सांगतो र महागाया, कायम दुःख दिलं त्या लक्ष्मणाला. आणि एवढी सेवा करून सीता सुद्धा नाही ती त्या लक्ष्मणाला खऱ्या साधूला बोलली, अरे खऱ्याचा इतका त्रास देतोय तू, आणि वरून सांगतो यालं तरी या रे लागे. देवा, मी म्हणतो वनवासात नका का द्यायना, पण महागारी गेल्यावर तरी द्यायचं ना. काय दिलं लक्ष्मणाला? काहीच नाही. राज्याभिषेकाचा फोटो बघा रामाचा. राम असा बसलाय सीता कडला आणि लक्ष्मण असा छत्री धरायला. म्हणजे नेत्याने माल दाबाचा आणि कार्यकर्ते नुसते स्टेटस ठेवायला ठेवले काय? हा, मेले ना काम करू ते. बोर्ड लावा, खुर्च्या उचला, गाद्या आणा, बिस्लर द्या, तुम्हाला हर्र घाला, तुमच्यासाठी पुढं करा. आईबाप त्यांनी हाणलं तुमच्यासाठी, रुपयाचा फायदा नाही झाला त्यांचा. मेले ना तुमच्यासाठी पळू. काय दिला तू? छत्री धरायला ठेवलं बाई तुझ्या भावाला. तुझ्या महाग आलताना लक्ष्मण, काय दिलं? काय नाही दिलं. देव गपच दे लक्ष्मणाचं सोडून. अरे तुझी बायको संग आली रे, सीतेला तरी काय दिलं देवा तू? फक्त दुःख दिलंय, दुःख. राजाची राजकन्या होती, सीतेचा आणि वनवासाचा काही संबंध नव्हता, फक्त पतीच्या प्रेमासाठी ती सोबत गेली. अरे रावणाकडून परत स्वीकार करताना तुला सुद्धा शंका निर्माण झाली. सीते, आवाज बदलू नका, होता तसा ठेवा. सीतेकडून तू अग्निदिव्य घेतलं, तिची सुद्धा परीक्षा घेतली, आणि परत राज्याभिषेक झाल्या. गावातल्या एक जणाची बुद्धी बदलली. तो मला 6 महिने सीता अशोकवनात होती, ती काय आता पवित्र. या मूर्खांचं ऐकून स्वतःची बायको तो साधूच्या आश्रमात सोडली. इतकं कुठं दुःख देत असतात का? अरे सीता सुद्धा तुझ्या महाग आली, तिला तू काय दिलं नाही, आणि आम्हाला देणार आहे वय? तिसरी फाईल तुझ्या पुढे ओपन करतो. आमच्या पार्टीचा, भक्ताच्या पार्टीचा हनुमान तुझ्या महाग आला. काय मिळालं मारुतीला? रुपयाचा इन्कम नाही मारुतीचा रामायणात, फक्त हाल. काय मिळाले रामाला? त्यांची बायको मिळाली, बिभीषणाला लंका मिळाली, ह्यांची शेपटी मध्येच जळाली. ऐका नाही, खऱ्याला त्रास, खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खात गटकाळी, गरीबाची फाटली झोळी, उसाला येणं टोळी. हे पहिल्यापासूनच आहे ना. हाय का मारुतीला काय दिलं का बरं? बक्षीस समारंभात बाबा सगळ्याला बक्षीस दिली. जाधव बाबा मारुतीला दिलं का? काय काहीच दिलं नाही. सीतेला दया आली, नवरत्नाचा हार दिला. त्या वाघाने तो फोडला, परत तो भाग पडचा झाला, पण तू दिला का? काय नाही. बरं, अरे लक्ष्मण महाग आला, सीता महाग आली, हनुमान महाग आले, काहीच दिलं नाही. एवढ्या मोठ्या फायली आमच्या पुढे पडू नयेत, परत वर तुम्ही असं अभिमानानं सांगताय की माझ्या महागाया, आम्हाला वाटलं तर महाग, तरी सुद्धा देवाच्याच मुद्द्यावर ठाम आहेत. अभंगाच्या पहिल्या